Hello students, ninth English, that is a play. We are going to learn the remaining part of this play. See, तर या पाठामध्ये आपण या ठिकाणी बघितलं की कशा प्रकारे अंधेर नगरी चौपट राजा या राज्यामध्ये कशा प्रकारचा निर्णय होतोय. आता ही गोष्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. सेज या ठिकाणी सांगतोय की त्याच्या सेज संत आहे, त्याच्या डिसिपलला म्हणजेच त्याच्या शिष्याला फाशी देण्यात येणार होती, कारण ते दोरखंड जे आहे की जे फास देण्यासाठी वापरतात, तो दोरखंड त्याच्या मानेच्या किंवा गळ्याच्या मापाचं होतं, म्हणूनसाठी त्याला बघा फाशी देण्यात येत होती. तर हा काही न्याय नाही. मग त्याला फाशी द्यायचं राजाने आज्ञा दिल्याबरोबर त्या ठिकाणी आपण बघितलं की संत आणि बाकीचे बरेचसे लोक त्या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. आणि ते पहारेकरी जे आहेत, ते रखवालदार जे आहेत, ते त्यांनी सांगितलं की हा मनुष्य म्हणतो की मला फाशी द्या. आणि हा साधू किंवा संत जो आहे, हा साधू म्हणतो की मला फाशी द्या. मग साधूला राजाने विचारले की तू असा का म्हणतोयस, की तुला काय हौस आहे का फासावर जायची. तर साधू काय म्हणतोय बा, द ग्रेट prophets have foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. बघा, त्या साधूनं काय सांगितलं, मग त्या राजाने त्या साधूला वेड्यात काढले की तुला का हौस आली आहे. असं कोण, म्हणजे ज्याला मरायची हौस आहे तो मूर्खच असणार आहे मग, किंवा अशिक्षित असणार आहे. तर त्यांनी सांगितले की मी अशिक्षित पण नाही आणि मी शिकलेलो आहे आणि हुशार पण आहे, बुद्धिवान पण आहे. पण संत जो आहे, साधू जो आहे, त्या साधूंनी स्पष्टीकरण काय दिलेलं आहे पहा, की द ग्रेट प्रॉफिट हॅव फोरटोल्ड दॅट. त्यांनी सांगितलं की आमचे जे काही ऋषीमुनी होते, की जे काही प्रेषित आमचे होते, त्यांनी एक भविष्यवाणी केलेली होती. आणि ती भविष्यवाणी अशी होती, दॅट द वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे, की आजच्या दिवशी ज्या व्यक्तीला फाशी देण्यात येईल इन धिस किंगडम, या राज्यामध्ये, शॅल बिकम द नेक्स्ट किंग अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स. आणि त्यांनी सांगितलं की आजच्या दिवशी या राज्यामध्ये ज्याला फाशी देण्यात येईल तो पुढचा राजा असणार आहे, पुढच्या पिढीतला तो राजा असणार आहे. अँड कॉन्कर, आणि जिंकेल काय, मेनी मोर नेशन्स, आणखीन बरीचशी राज्य तो जिंकणार आहे आणि खूप मोठं राज्य त्याचं होणार आहे. तर त्याच्यामुळं त्या भविष्यवाणीवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळं मला पुढचा राजा व्हायचा आहे. आय वॉन्ट बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग. तर तो साधू सांगतो की मला पुढचा राजा होण्याची, महान राजा होण्याची माझी इच्छा आहे. युअर मॅजेस्टी अँड रेन ओव्हर द ग्रेट कंट्री, आणि ह्या राज्यावरती मला खूप दिवस राज्य करायचं आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज ए फेमस रॉयल मोनार्च, आणि मला इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध असा राजा व्हायची इच्छा आहे. द फ्युचर जनरेशन विल रीड अबाउट मी, आणि पुढील जी पिढी आहे ती माझ्याबद्दल, माझ्या इतिहासाबद्दल किंवा माझ्या कथा ऐकेल. अँड माय ग्रेटनेस, माझ्या महानतेच्या कथा ऐकेल. फॉर मिलेनियम्स टू कम, आणि माझा इतिहास जो आहे हा बरेच वर्ष, शेकडो हजारो वर्ष हे वाचलं जाईल, अशा पद्धतीची माझी इच्छा आहे. म्हणूनसाठी तो सांगतो की मला या शिष्याला सोडून मला फाशी देण्यात यावी. आय शॅल नेवर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन ए रिक्ल्यूज ए सेज. आणि तो सांगतो साधू की साधू झाल्यामुळं मला कदाचित तेवढी प्रसिद्धी मिळणार नाही किंवा मिळाली नाही. सो डू ग्रँट मी धिस फेवर, म्हणून कृपा करून मला राजेसाहेब ही परवानगी द्या की मी फासावर जाऊ इच्छितो. ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे, आणि मला फाशी द्या, अशा प्रकारची विनंती तो साधू त्या राजाला करतो. किंग सेड, द नेक्स्ट किंग, तो म्हणतो असं आहे का, पुढील राजा, अँड धिस किंगडम विल एक्सपांड, आणि हे राज्य पण मोठं होणार. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम,
आणि त्याला खूप मोठं राज्य मिळणार, म्हणजे साम्राज्य मोठं होणार त्याचं, खूप सौंदर्यवान असं, खूप दिवसापर्यंत त्याला राज्य करायला भेटणार आहे. वाय नो वन बट आय शुड बी इंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. मग तो म्हणतो की पुढील राजा दुसऱ्या कोणाला मी कशासाठी होऊन देऊ? गार्ड्स मी का नको? तो म्हणतो. मग तो गार्ड्सला बोलवलो. गार्ड्स येतात. टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. तो म्हणतो की मग असं करा, मलाच त्या गॅलोजवरती जिथं फाशी दिली जाते तिथं घेऊन चाला आणि आत्ताच्या आत्ता मला फाशी द्या, अजिबात उशीर करू नका. हरी अप, लवकर त्वरा करा. डोंट वेस्ट टाईम, अजिबात वेळ वाया घालवू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. आणि तो सांगतो की पुढच्या जीवनामध्ये माझं किती उज्ज्वल भविष्य आहे, किती चांगलं भविष्य माझं होईल आत्ता जर मी फाशी लावून घेतली तर. ए किंग वन्स अगेन, परत तो सांगतो की परत एकदा मी राजा होईल. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन. आणि तो सगळ्यांना गुड बाय करतो, टाटा करतो आणि निरोप सगळ्यांचा घेतो. आणि तो सांगतो की ठीक आहे जग, मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर, तुमचा परत एकदा राजा बनून तुमच्यासमोर उपस्थित राहीन. तर अशा पद्धतीची ही कथा आपण बघितली की न्यायनिवाडा हा शास्त्रोक्त आणि न्यायवैदिक पद्धतीनं झाला पाहिजे. तर ही जी विनोदामधून या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे राजा हा निर्णय घेत असतो की याला कसलाही तार्किक संबंध याच्या शिक्षेशी आणि त्या आरोपाशी किंवा त्या गुन्ह्याशी नसतो. तर स्टोरी कुठं सुरू झाली आणि स्टोरी कुठं संपलेली आहे, तर हे आपल्याला याच्यावर जर आपण कटाक्ष टाकला तर आपल्या लक्षात येईल की चोरापासून सुरू झालेली ही गोष्ट जी आहे ते राजाच्या म्हणजे शेवटीच अंत होऊनच थांबते. तर याच्यामधून लेखकाला हे सांगायचं आहे की निर्णय हा कशा पद्धतीनं झाला पाहिजे. तर या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारचा जर राजा निर्णय करू लागला तर हे राज्य कसं टिकेल आणि किती दिवस टिकेल. आणि जो राजा पुढच्या भविष्यावरती किंवा एखाद्या माणसाच्या भविष्याच्या सांगण्यावरून पुढच्या जन्मी मीच राजा होणार असं जर ठामपणे ठरवत असेल तर ह्या माणसाचं राज्य किती दिवस टिकेल हीही शंकास्पद या ठिकाणी आहे. आणि पुढचं जीवन जे मानणारे आहेत त्यांना कदाचित अशाच प्रकारचं ते निर्णय घेऊ शकतील. तर या ठिकाणी आपण बघितलं की ह्या राजाचं स्वभाव, या राजाचं हुशारी आपल्याला या धड्यामधून कळते. आणि कुठल्याही कारण नसताना तो स्वतःला फाशी लावून घेण्यासाठी तयार आहे कोणाच्याही म्हणण्यानुसार. कुणी एखाद्याने काहीतरी सांगितलं तर तसाच तो वागणारा मनुष्य आहे. म्हणजे हा राजा होण्याच्या आणि निर्णय करण्याच्या किती लायकीचा आहे हेही आपल्याला या पाठाच्या माध्यमातून समजून गेलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ए प्ले या धड्यावरती चर्चा केलेली आहे. तर यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉपवरती या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांवरती धड्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत इंग्लिश वर्कशॉपमध्ये. क्वेश्चन फर्स्ट बघा. लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट ॲपियर फॉर द फर्स्ट टाईम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जरी एवढा जरी प्रश्न तुम्हाला सोडवता आला तरी बऱ्यापैकी तुम्हाला ही कथा समजली असा त्याचा अर्थ होईल. की लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट ॲपियर फॉर द फर्स्ट टाईम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. की जे पात्र पहिल्यांदाच तिथं उपस्थित झालेलं आहे, म्हणजे जे पात्र पहिल्यांदा उपस्थित झालेलं आहे त्याचं नाव लिहायचं. आणि राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. आणि त्या प्रत्येकावरती 1 किंवा 2 ओळी आपल्याला त्या प्रत्येकाबद्दल लिहायचं आहे. म्हणजे समजा पहिलं कॅरेक्टर कुठला आहे, याच्यामध्ये थीफ आहे, हे की नाही. तर या थीफबद्दल, किंवा गार्ड आहे, फर्स्ट गार्ड आहे, सेकंड गार्ड आहे, थर्ड गार्ड आहे, किंवा द किंग आहे, राजा आहे. तर थीफबद्दल आपण पहिलं कॅरेक्टर लिहिलं. समजा की थीफ, पहिली तक्रार जी आहे ती चोराचीच होती, बरोबर ना. मग तुम्ही पहिलं कॅरेक्टर लिहिलं की थीफ. मग ह्या थीफबद्दल
एक 2 ओळी, 1 किंवा 2 ओळी तुम्ही स्पष्टीकरण द्यायचं आहे की व्हॉट इज द कंप्लेंट ऑफ द थीफ, की थीफची कंप्लेंट काय होती, त्याची तक्रार काय होती चोराची, आणि तो कशासाठी आला होता. असं 1-2 ओळीमध्ये त्याचं स्पष्टीकरण तुम्ही प्रत्येक पात्राचं लिहायचं आहे. मग जे काय असेल पुढं ब्रिकलेयर असेल किंवा मनी लेंडर असेल किंवा त्याची मुलगी असेल किंवा आणखीन कुणी असेल, या सर्व पात्र ज्यांचा उल्लेख या धड्यामध्ये झालेला आहे, त्या सर्व पात्रांची नावं तुम्ही लिहायची आणि त्या प्रत्येक पात्राचं वैशिष्ट्य किंवा प्रत्येक पात्राबद्दल तुम्ही 1 ते 2 ओळीमध्ये माहिती सांगायची आहे, लिहायची आहे. तर हा प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर दुसरा प्रश्नावरती आपण चर्चा जो आहे ती पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यानंतर आजचा स्वाध्याय तुमचा पहा की हा प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवायचा आहे. याचा व्हॉट्सॲप काढून मला आपल्या ग्रुपवरती 9वीच्या ग्रुपवरती पाठवायचा आहे. ओके. प्रश्न परत एकदा समजून घ्या. लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट ॲपियर फॉर द फर्स्ट टाईम इन दिस पार्ट ऑफ द प्ले, की पहिल्यांदाच ज्याचं म्हणजे आता समजा चोराचं उदाहरण आलं आहे. चोराची एक भूमिका यामध्ये आहे किंवा चोर एक पात्र आहे. हे पात्र आपल्याला एकदा लिहिलं आपण की परत जर ते पात्र आलं असेल तर ते नाही लिहायचं, त्याच्याबद्दल परत नाही लिहायचं. म्हणजे एक पात्राचा उल्लेख एकदाच आला पाहिजे आणि त्या पात्राबद्दल 1 ते 2 वाक्यामध्ये आपल्याला माहिती सांगायची आहे. तर हा प्रश्न लिहा, त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सॲप करा. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नावरती पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. ओके. तोपर्यंत धन्यवाद.